लाईफ खूप अनएक्सपेक्टेड झाल्या. कधी काय होईल आणि कुठून कुठं पोचेल नाही सांगता येत. लोक गॉड्स प्लॅन म्हणतात त्याला. हा तेच आपलं देवानं सगळं लिहून ठेवलंय. जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. जे लिहिलंय त्याच्या मागं कारण असतं वगैरे वगैरे. मन का हो तो अच्छा और ना हो तो और भी अच्छा. हे सगळं माझ्या लाईफ मध्ये सुरू आहे. म्हणजे मी असंच कधीच काय नाही बोलत. कधी दाखवता येतं तर कधी नाही दाखवू शकत. अचानक आमच्या फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेलचे ऍडमिशन सुरू झाले. म्हणजे अजून आमचा रिझल्ट पण नाही आला आणि आता माहिती पण नाही की हॉस्टेल मिळेल का नाही. म्हणजे असं आहे की रिझल्ट आल्यावर तुम्हाला लास्ट सेम मध्ये एक जरी बॅक असला तरी तुम्हाला 3 दिवसाच्या आत हॉस्टेल सोडावं लागणार. प्लस तुम्हाला एका महिन्याचा रेंट पण द्यावा लागणार. बघा रिस्की काम आहे का नाही. पण एखादी गोष्ट जर तुम्हाला हवीच असेल तर रिस्क तर घ्यावंच लागतं. मग ती मिळेल न मिळेल किंवा तुम्हाला त्यामध्ये लॉस होईल. 1% जरी चान्स असला तर सोडू नका. नशिबावर विश्वास ठेवायची सवय लागली मला. जसं लोकांवर ठेवतोय. लोक नाही म्हणत मी त्यांना, माझीच माणसं आहेत ती. ट्राय करतात मला हेल्प करायची. कधी गरज पडली तर त्यांना जमल तसं. घरापासून इतक्या लांब असून पण सुखाचे 2 घास मिळतात मला. हसतो त्यांच्यासोबत, वाटतो माझे दुःख. ते पण सांगतात मला, बाळा चुकतोयस कुठं माहित आहे. त्यांना पण आपलं समजतोयस. जे तुला आपलं समजायचं नाटक इतकं सुंदर करतात की ते तुझ्यापासून लांब झाले तरी ती तुला तुझी चुकी वाटते. जे तुम्हाला असं म्हणतात त्यांना ही रील शेअर करा आणि सांगा, हाव जाऊ दे सोडा कुठं मनावर घेता. आपलीच आहेत सगळी, आपली नसली तरी. आत्ता काय निवांतच छान छान बोलता बोलता बघा कुठून कुठे येऊन पोचलो. म्हणूनच म्हणतोय